नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान याच्यामधील विभाग पहिला म्हणजे पार्ट फर्स्ट बघतोय. आणि आता आपण बघतोय चौथा लेसन ज्याचं नाव आहे विद्युत धारेचे परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, आजकाल विद्युत धारेशिवाय म्हणजेच लाईट शिवाय आपल्या घरात कोणतीही गोष्ट चालत नाही. जसे की आपण मोबाईल वापरतो, मोबाईलला चार्जिंग करण्याची गरज असते. आपल्या घरातील पंखे, एसीज किंवा आपल्याला इस्त्री करायची असेल किंवा आजकाल इंडक्शन नावाचा एक प्रकार आलेला आहे की ज्याच्यामुळे आपण आपलं जेवण सुद्धा करू शकतो. आपल्या बाथरूम मध्ये असलेलं गिझर, म्हणजे या सर्व गोष्टी ह्या विद्युत धारेवर चालतात. त्यांचे परिणाम काय असतात याच्यापूर्वी विद्युत धारेचा वापर करून कशा प्रकारे इलेक्ट्रिक मोटर्स म्हणजे यांत्रिक ऊर्जा तयार केली गेली आणि कशा प्रकारे आपल्या घरातले फॅन्स फिरू लागले किंवा आपलं मिक्सर किंवा वॉशिंग मशीनचा कसा शोध लागला, म्हणजे ह्याला बेसिक गोष्ट जी होती ती म्हणजे यंत्र हे फिरलं पाहिजे आणि त्याच्यानुसार कशानुसार ते फिरतं हे आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न सुद्धा आता ग्रामीण भागामध्ये बघायला गेलात तर खूप ठिकाणी ही लाईट जात असते, बऱ्याच वेळा लोड शेडिंग होत असतं, तिथे जनरेटरचा वापर केला जातो. या जनरेटरचं कार्य कसं चालतं हे सुद्धा आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया विद्युत धारेचे परिणाम. त्याच्यापैकी काही बेसिक गोष्टी आपण ह्या पहिल्या सेशन मध्ये पाहणार आहोत. इथे पहा, आपल्या स्क्रीनवर काही चित्र दिसत आहेत, काही पिक्चर्स दिसत आहेत बघा. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक फॅन आहे आणि आपण टीव्ही ठेवलेली आहे किंवा इतर गोष्टी, सर्व गोष्टी ज्या आहेत, लॅम्प्स लावलेले आहेत किंवा इलेक्ट्रिक फॅन फिरताना दिसतोय किंवा इलेक्ट्रिक बेल आपल्याला दिसते. तर ह्या सर्व उपकरणांमध्ये विद्युत धारा कशा प्रकारे वापरली जाते, कशा प्रकारे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल किंवा राईट हँड रूल वापरला जातो याच्याविषयी आपण आता ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत. पहा, विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा, विद्युत प्रवर्तन, विद्युत चरित्र, विद्युत जनित्र यांचे कार्य या पाठात आपण अभ्यासणार आहोत. तुम्हाला माहितच आहे की कशा प्रकारे विद्युत वाहक तारेतून आपण आता घरामध्ये जी फिटिंग केली जाते ती तांब्याच्या तारेनुसार केली जाते, कारण तांब्याची तार जी आहे ती अत्यंत चांगली अशी विद्युत सुवाहक आहेत. सर्वात जास्त वीज वाहणारी तार जी वापरली जाते म्हणजे ज्याच्यातून सर्वात जास्त वीज वाहू शकते ती आहे Ag सिल्वर, परंतु सिल्वर अनअफोर्डेबल असल्यामुळे त्याच्या खालोखाल विद्युत सुवाहक ज्या तारेतून, ज्या मेटलमधून होऊ शकतं ती म्हणजे तांब्याची तार. आता ही तांब्याची तार होत असताना विद्युत प्रवर्तन कसं होतं, विद्युत प्रवर्तन म्हणजेच इंड्युस्ड करंट कशा प्रकारे केला जातो, म्हणजेच जर समजा कॉईल बाजूला ठेवलेली आहे आणि त्या कॉईल मधून विद्युत धारा गेल्यानंतर त्याच्यामध्ये कशा प्रकारे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बाजूच्या कॉईल मध्ये ज्याला कोणत्याही विद्युत घटाला जोडलेला नाही त्याच्यामध्ये सुद्धा करंट कसा निर्माण होतो आणि गॅल्व्हनोमीटर मध्ये आपण ते गॅल्व्हनोमीटर नुसार आपण ते कसं सिद्ध करतो हे आपण या पाठात बघणार आहोत. त्याचप्रमाणे विद्युत चरित्र तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे फॅन आणि विद्युत जनरेटर, इलेक्ट्रिक जनरेटर सुद्धा कार्य आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण इथे पाहणार आहोत. आता पहा, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते याच्यासाठी तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे बघा. ज्याच्यामध्ये बॅटरी लावलेली आहे प्लस मायनस आणि तिथून तो करंटची दिशा आहे तिथे आपण ॲरो दाखवलेला आहे, एक कळ आहे म्हणजे स्विच आहे आणि त्याच्यानंतर AB हा रेझिस्टन्स लावलेला आहे. R म्हणजे रेझिस्टन्स. आणि नेहमी लक्षात ठेवा की व्होल्ट मीटर जे असतं ते रेझिस्टन्सच्या नेहमी अक्रॉस जोडलं जातं, म्हणजे त्याच्या वर किंवा खाली जोडलं जातं, परंतु ॲमीटर हे नेहमी सिरीज मध्ये जोडलं जातं. आता सिरीज म्हणजे काय आणि पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय याच्याशी आपण आधीच्या पाठामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. जर समजा Q इतका विद्युत प्रभार A पासून B कडे गेला, आता AB काय इथे, तर AB हा रोध आहे. या विद्युत प्रभारावर A पासून B जाताना VQ इतके कार्य झालेले आहे. हे आपण 9व्या इथेच बघितलं होतं, लास्ट स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं की V, आता AB म्हणजे काय, AB च्या अक्रॉस व्होल्टेज आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि म्हणून त्याला V आणि त्याला छोटा खाली बेसला AB लिहून दाखवलेला आहे. हे कार्य करायला ऊर्जा कुठून आली तर आपल्याला माहित आहे ऊर्जा कुठून आलेली आहे, ते विद्युत घटातून आलेली आहे. ऊर्जेचा स्रोत तर घट आहे, घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली, जेथे कार्य VABQ घडले. बघा, आपण रोडने जात असो की रोडमध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे स्पीड ब्रेकर दिसतात, कारण आपल्या वेगाला मर्यादा आली पाहिजे, नाहीतर अपघात घडू शकतात. जिथे कुठे शाळा असेल किंवा हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी हे रोडला आपल्याला दिसतात. त्याप्रमाणेच हा इलेक्ट्रिक सर्किट मध्ये सुद्धा हा रोध लावलेला आहे जेणेकरून तो विद्युत धारेला अडथळा निर्माण करेल.
क्यू हा विद्युत प्रभार टी या वेळेत ए पासून बी कडे गेला. विद्युत प्रभाराचा सिम्बॉल आहे क्यू. क्यू म्हणजे ज्याला कुलोम मध्ये मोजलं जातं आणि टी म्हणजे सेकंद मध्ये मोजलं जातं, टाइम. म्हणजेच हे कार्य जर टी या वेळेत घडत असेल तर त्या वेळेत व्ही ए बी क्यू इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेलेली आहे. म्हणजे व्ही क्यू इतकी ऊर्जा त्या विद्युत रोधाला दिलेली आपल्याला इथे दिसते. आता या विद्युत ऊर्जेचे काय होते, ही ऊर्जा विद्युत रोधाला मिळते व तिचे रूपांतर उष्णतेत होते आणि विद्युत रोधाचे तापमान वाढते. लक्षात घ्या, आपण घरी जी इस्त्री करतो त्या इस्त्रीला सुद्धा मिका शीट लावलेली असते आतमध्ये, आणि जेणेकरून करंट सप्लाय केल्यानंतर तर तिथे रोध निर्माण होतो आणि रोध निर्माण झाला की तिथे गरमपणा येतो, म्हणजे उष्णता निर्माण होते आणि त्याच्यानुसार आपण इस्त्री करतो. त्याप्रमाणेच या रोधामध्ये सुद्धा विद्युत धारा अडवली गेल्यामुळे त्या विद्युत धारेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये होतं आणि म्हणून हा रोध आपल्याला गरम झालेला दिसेल. म्हणजे अशा प्रकारे परिपथातून विद्युत धारा वाहत असते आणि ते एमिटर मार्फत किती विद्युत धारा वाहली हे आपण मोजू शकतो, किंवा एबीच्या अक्रॉस किती व्होल्ट आहे, किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते सुद्धा आपण इथे पाहू शकतो. आणि करंट परत एकदा निगेटिव्ह टर्मिनल मधून घटाकडे येतो. इथे पहा एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, खूप महत्वाचं असं एक्सप्रेशन आहे. विद्युत रोधाच्या जागी परिपथामध्ये जर विद्युत चरित्र असेल तर घटाने दिलेली ऊर्जा कोणत्या रूपात बदललेली दिसून येईल. लक्षात घ्या, आपण जिथे विद्युत रोध लावला ए बी हा, तिथे जर समजा आपण विद्युत चरित्र म्हणजे फॅन लावला तर काय होईल, तर ह्या लाईटमुळे तो फॅन फिरेल. लक्षात घ्या, म्हणजे ह्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये केलं जाईल. आता विद्युत शक्ती म्हणजेच काय, पी बरोबर ऊर्जा छेद लागलेला वेळ. आता ऊर्जा किती लागली होती आपण सांगितलं, ऊर्जा ही व्ही क्यू इतकी होती. तो ए बी कशासाठी लिहिला आपण, तर ए आणि बीच्या अक्रॉस म्हणजे रेझिस्टन्सचे टू एंड्स जे आहेत ए आणि बी याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्यासाठी व्ही ए बी क्यू अपॉन टी म्हणजेच व्ही ए बी आय. आता हा आय कुठून आला, तर करंटचं सूत्र आहे क्यू छेद टी, म्हणून क्यू छेद टीच्या ऐवजी इथे आय वापरलेला आहे. ऊर्जा स्त्रोताने म्हणजेच घटाने टी या वेळेत पीटी म्हणजे पॉवर किती दिलेली आहे, पी इंटू टी, म्हणजे ऊर्जा स्त्रोत जो आपला आहे, सेल जो आहे, बॅटरी जी वापरलेली आहे त्याने पीटी इतकी ऊर्जा दिलेली आहे. आता जर परिपथातून आय इतकी विद्युत धारा सतत वाहत असेल तर टी या वेळेत वाहणारी विद्युत धारा एच बरोबर, आता निर्माण होणारा उष्मा म्हणजे हीट करण्यासाठी एच बरोबर पी इंटू टी, म्हणजे पी ही जी आपण जो विद्युत शक्ती वापरलेली आहे टी या वेळासाठी. आता पीचं हे काय आहे, एक्सप्रेशन काय आहे, तर व्ही ए बी गुणिले आय गुणिले टी. आता लक्षात घ्या की व्ही ए बी गुणिले आय आपल्याला वर दिसत आहे आणि टी जो आहे टी वेळासाठी म्हणून टीने त्याला गुणलेला आहे, इतकी उष्णता त्याच्यामध्ये निर्माण होईल. तर ओहमच्या नियमानुसार आपण काय सांगू शकतो, व्ही बरोबर आय आर हा ओहमचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच आपण जर इथे टी आर म्हणजे जर आयच्या ठिकाणी व्ही छेद आर लिहिला, कारण व्ही बरोबर आय आर म्हणजे आर जर व्हीच्या लेफ्ट हँड साईडला गेला तर तो डिवाइड होईल आणि म्हणून आयची किंमत इथे आपण व्ही छेद आर टाकली तर ती व्ही गुणिले पहिला व्ही आपल्याकडे आहे व्ही ए बी, तर व्ही स्क्वेअर गुणिले टी छेद आर होईल. हे एक्सप्रेशन तुम्ही नोटबुकवर सोडून बघू शकता. तसंच एच बरोबर आय आय आर टी. आता आय इंटू आय कुठे आला बघा, 2 नंबरचं सूत्र बघा, त्याच्यावर तुम्हाला व्ही आय टी दिलेला आहे. मग व्ही म्हणजे काय आहे, तो ओहमच्या नियमानुसार आय आर, म्हणून तो आय आर आपण तिथे घेतलेला आहे आयच्या ठिकाणी. तर आय आर टी म्हणजे आय गुणिले आय किती झाला, आय स्क्वेअर गुणिले आर टी. हे एक उष्मा काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला दिसतो इथे. म्हणजे व्ही एच बरोबर आय स्क्वेअर आर टी, याला जूलचा उष्णता विषयक नियम म्हणतात, हे लक्षात घ्या. आता आपल्याला 2 फॉर्म्युले इथे मिळालेले आहेत एचचे. एचचा पहिला फॉर्म्युला मिळाला व्ही आय टी. जर आपल्याला व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स माहित असेल, करंट माहित असेल किंवा टाइम किती लागतो ते माहित असेल तर आपण एच व्ही आय टी एक्सप्रेशन काढू शकतो. जर आपल्याकडे टी दिलेला नसेल, जर आपल्याकडे आय दिलेला नसेल तर व्ही स्क्वेअर गुणिले टी छेद आर, म्हणजे व्ही दिलेला आहे, पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे, रेझिस्टन्स दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे, तर व्ही स्क्वेअर गुणिले टी छेद आर हा सूत्र वापरून आपण निर्माण झालेला उष्मा काढू शकतो. किंवा आपल्याला इथे आय स्क्वेअर आर टी म्हणजे व्होल्टेज दिलेलं नाही तर करंट, रेझिस्टन्स आणि टी दिलेला आहे, लागणारा वेळ दिलेला आहे, तर आपण एच बरोबर आय स्क्वेअर आर टी याचा वापर करून न्यूमेरिक्स सॉल्व्ह करू शकतो. अशा प्रकारचे न्यूमेरिक्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर कोणत्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आता बघूया आपण विद्युत शक्तीचे एकक काय आहे. आता समीकरण 1 आपल्याला दिसतंय की व्ही ए बी आय. आता व्ही ए बी म्हणजे ए बीच्या अक्रॉस असलेलं व्होल्टेज हे आपण व्होल्ट मध्ये मोजतो आणि करंट एम्पियर हे एसआय युनिट आहे. आता 1 व्होल्ट गुणिले 1 एम्पियर म्हणजे व्ही आणि आय चे आपण जर इथे युनिट टाकले 1 व्होल्ट आणि 1 एम्पियर,
एक व्होल्ट म्हणजे 1 जूलचे 1 कुलोम. कारण व्होल्टचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, W/Q. लक्षात घ्या, W म्हणजे वर्क डन कशात मोजलं जातं तर जूल मध्ये, किंवा एनर्जी. कार्य म्हणजेच काय तर एनर्जी असते. 1 जूलचे 1 कुलोम. आणि एम्पियरचा फॉर्म्युला काय आहे, करंटचा फॉर्म्युला I = Q/T. तो आपण इथे बघितलेला आहे, एक समीकरण 1च्या बाजूला. Q कुलोम मध्ये मोजलं जातं, 1 कुलोम. जर आपण चार्ज प्रवाहित केला म्हणजे आपण इथे एका सेकंदासाठी एवढा चार्ज प्रवाहित केला तर 1 कुलोम कॅन्सल होईल आणि 1 जूल अपॉन 1 सेकंड म्हणजेच वॅट. आता त्यामुळे विद्युत शक्तीचे एकक वॅट हे असते. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. इथे पहा विद्युत धारेचे काही औष्णिक परिणाम म्हणजे हिटिंग इफेक्ट कशा प्रकारे होतो बघा. आपण हे घरामध्ये बल्ब बघतो, टंगस्टनची तार त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामधून जेव्हा करंट वाहतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हीट जनरेट होते आणि हीटमुळे त्याचं कन्व्हर्जन लाईट मध्ये होतं. तर आपण बघूया विद्युत धारेच्या औष्णिक परिणाम. विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. बघा शेगडीची कॉईल आपण इथे बघतोय, त्याच्यामध्ये कुंतल आहे म्हणजेच कॉईल आहे ती. नंतर हीटरची कॉईल बघतो, त्याच्यामुळे पाणी गरम होतं. म्हणजे इथे विद्युत धारा अडवली जाते विद्यार्थी मित्रांनो, आणि विद्युत धारा अडवल्यामुळे त्याचं रूपांतर उष्णतेमध्ये होतं आणि त्यामुळे आपण जर शेगडी म्हणून वापर केला तर आपलं जेवण शिजवण्यासाठी मदत होते. आपण जर त्याचा उपयोग पाणी तापवण्यासाठी केला तर पाणी गरम करण्यासाठी या कुंडलाचा वापर केला जातो. म्हणजे विद्युत धारा जर कुठे अडली गेली किंवा रोध निर्माण झाला तर त्याच्यापासून हीट मध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी और लाईट एनर्जी. आपण खाली बल्ब दिसतोय, बल्ब मध्ये त्याचं रूपांतर लाईट एनर्जी मध्ये होतं. जेव्हा पाणी गरम करण्यासाठी सांगितलं त्याप्रमाणे बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, विजेची उपकरणे यामध्ये विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करतात. आपण मागच्या स्लाइड मध्ये चित्र बघितली होती की ज्या पिक्चर मध्ये आपल्याला दिसलंय की कशा प्रकारे विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा इथे वापर केलेला आहे. ज्या पदार्थाची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थाचा उपयोग इथे केला जातो. विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा उपयोग करतात कारण याचा मेल्टिंग पॉईंट सुद्धा खूप हाय आहे आणि म्हणून आपण जास्त दिवस ती तार त्या बल्ब मध्ये टिकलेली पाहतो. म्हणजे ज्याची रोधकता जास्त आहे अशाच वाहक पदार्थाचा, रोधकता पण जास्त आहे आणि तो वाहक सुद्धा असायला पाहिजे, अशा पदार्थाचा इथे वापर केला जातो. पहा घरातील विद्युत जोडणीमध्ये वीजयुक्त तार म्हणजे आपण बघतो लाईव्ह वायर, त्याच्यानंतर तटस्थ म्हणजे न्यूट्रल आणि भूसंपर्कन म्हणजेच अर्थ केलेली तार, अशा 3 तारा असतात. त्यांना वेगळे कलर असतात. आपल्या घरामध्ये माहिती आहे आपण जेव्हा प्लग लावतो त्यावेळेला त्याला 3 होल्स आपल्याला दिसतात. एका ह्याच्यामध्ये विद्युत धारा असते, लाईव्ह असते आणि दुसरी तटस्थ असते. या तारामध्ये 220 व्होल्ट इतके विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असतो. आणि भूसंपर्कन तार लक्षात ठेवा ती जमिनीत जोडलेली असते. आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये बघितलंय की समजा लाईव्ह वायर म्हणजे वीजयुक्त तार आणि न्यूट्रल वायर याच्यावरचं आवरण जर निघालं तर ह्याच्यामधून मोठ्या प्रमाणात विद्युत धारा वाहते आणि जर फ्रीजला किंवा इतर कोणत्या मेटल बॉडी असलेल्या उपकरणाला जे जोडले असेल तर त्याला शॉक लागू शकतो आणि म्हणून तिसरी तार त्याला लावलेली असते ती म्हणजे भूसंपर्कन तार. ती आपल्या मेन मीटरवरून खाली जमिनीत गाडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त व तटस्थ तारांवरील प्लास्टिक आवरण, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अशा प्रकारचं प्लास्टिक आवरण जर निघून गेलं तर या दोन्ही तारा एकमेकांच्या संपर्कात येतात आणि मोठ्या प्रमाणावर इथून विद्युत धारा वाहू लागतो आणि त्यामुळे उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला जर ज्वालाग्राही पदार्थ असेल तर तिथे आग लागण्याचा धोका असतो. आणि म्हणून अशा प्रकारचे ऍक्सिडेंट्स होऊ नयेत म्हणून वितळ तारेचा वापर म्हणजे आपल्या घरात जे मीटर्स असतात त्या मीटरच्या बाजूला फ्यूज असतो. म्हणजे अशा प्रकारे कोणताही धोका निर्माण झाला तर ती वितळ तार वितळून करंट बंद झाला पाहिजे. अशा प्रकारचे फ्यूज, छोटे मोठे फ्यूज आता आपल्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक रूम मध्ये वापरले जातात. म्हणजे कुठल्याही रूम मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तिथलाच फक्त फ्यूज उडतो आणि जो इलेक्ट्रिशियन येतो त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप सोपं जातं. म्हणजेच वितळ तारामुळे विद्युत धारा खंडित होऊन त्या प्रकारे तिथे अनर्थ टळत असतो. बघा अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी दिवे, पंखे, वातानुकूलन यंत्रे, दुकानामधील वीज यांचा वापर सर्वात जास्त वाढतो. म्हणजे अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो इथे विद्युत शक्ती सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते आणि ओव्हरलोडिंग होते. म्हणजेच अतिभारामुळे सुद्धा आग लागण्याची शक्यता असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे संध्याकाळच्या वेळेला जनरली समर सीझन मध्ये आपण एसीज मध्ये कारण खूप गरम होत असतो, उकाडा होत असतो आणि त्यामुळे फॅन्स किंवा टीव्ही चालू असतात. म्हणजे मोठ्या प्रमाणावर इथे विद्युत धारा ओढली जाते आणि ट्रान्सफॉर्मरची तेवढी कॅपॅसिटी नसेल तर
मात्र इथे वितळतार लावणं खूप गरजेचं आहे, कारण वितळतार जर लावली नाही तर ते उपकरण जळू शकतं. अतिभारामुळे अशा प्रकारचे प्रसंग ओढवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्याला फ्यूज लावणं खूप गरजेचं आहे. तर वितळतार नसेल तर आपण तिथे शॉक लागून आपला प्राण सुद्धा तिथे जाऊ शकतो, म्हणून फ्यूज असणं खूप गरजेचं आहे. आता आपण एक गोष्ट इथे लक्षात घेऊया की विद्युत शक्तीचे 1 वॅट हे एकक खूपच लहान आहे. जसं आपण किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये कंपॅरिझन केलं तर ग्रॅम खूप लहान असतं, त्याप्रमाणे इथे वॅट सुद्धा खूप लहान आहेत. म्हणून 1000 वॅट म्हणजेच 1 किलोवॅट. जसं 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम, त्याप्रमाणे 1000 वॅट म्हणजेच 1 किलोवॅट हे विद्युत शक्ती मोजण्यासाठी व्यवहारात वापरले जाणारे एकक आहे. आता एका तासाभरामध्ये 1 किलोवॅट इतकी जर ऊर्जा वापरली तर आपण त्याला युनिट म्हणतो. म्हणजे आपल्या बिलवर, इलेक्ट्रिसिटी बिलवर 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट असा त्याचा वापर दिलेला असतो. आता 1 किलोवॅट आवर म्हणजे किती जूल ते आपण बघूया. 1 किलोवॅट आवर, किलोवॅट म्हणजे किती वॅट, तर 1000 वॅट. आणि 1 आवर म्हणजे त्याचे किती सेकंद होतात, 60 मिनिटं आणि 1 मिनिटाचे 60 सेकंद, म्हणजे टोटल 3600 सेकंद. या दोघांचा गुणाकार केला तर 36 गुणिले 10⁵ घातांक. परंतु इथे बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलेला आहे, म्हणून 3.6 अजून 10 त्याच्यामध्ये डिवाइड केले आणि मल्टिप्लाय केले तर आपल्याला 3.6 गुणिले 10⁶ वॅट सेकंद. आता वॅट सेकंद म्हणजे जूल, म्हणजे 1 किलोवॅट आवरचं कन्व्हर्जन आपल्याला 3.6 गुणिले 10⁶ जूल इतकं त्याचं आन्सर येतं. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्या एक्झाम मध्ये विचारले जातात. तर हा MCQ म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 × 10⁶ जूल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय काय शिकलो बघा. आपण जनरल लाईफ मध्ये विजेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करतो. विजेचा वापर करत असताना आपल्या घरामध्ये समजा शॉर्ट सर्किटिंग होऊन किंवा ओव्हरलोडिंग होऊन आग लागण्याची किंवा ते उपकरण एखादं खराब होण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी फ्यूजचा वापर करावा असं आपण या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. आणि 1 किलोवॅट आवर म्हणजे विद्युत शक्तीचं एकक बघितलेलं आहे, म्हणजेच 3.6 गुणिले 10⁶ जूल इतकी ऊर्जा असते. धन्यवाद.